राष्ट्रवादी पक्षाचे युवकांचे हृदयस्थान असलेले रोहितदादा यांच्या विरोधात ईडीने नोटीस काढलेला आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे. कर नाहीतर डर कशाला अशा उद्देशाने रोहितदादा त्या याच्यात मोठ्या ह्याच्याने गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काही बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे. आता आपल्याला याच्यापासून धोका आहे, रोहितदादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं, सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि याच्यातून रोहितदादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या याच्याने त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेले आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील. जर त्यांना